नमस्कार. रोखठोकला स्वागत प्रेक्षक. मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्यातल्या 10 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. येत्या 21 फेब्रुवारीला महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोण कोणाशी युती करणार, कोण कोणाशी आघाडी करणार याबाबतच्या वाटाघाटी गुप्त खलबतं सुरू झाल्या आहेत. स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू झालेली आहे. 2012च्या तुलनेत यंदाची महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती अशासाठी की दिल्लीत आणि राज्यात सत्ता बदल झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता गेलेली आहे आणि भाजप शिवसेनेचं सरकार राज्यात आलेलं आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकातल्या पराभवातून काँग्रेस राष्ट्रवादी अजून काही पुरती सावरलेली दिसत नाही आहे. तर दुसरीकडे सत्तेत असूनही भाजप शिवसेनावाले दररोज एकमेकांच्या कुरापती काढतायत, भांडणं होत आहेत. त्यामुळे युती झाली तरी मतभेद आणि मनभेद मिटलेत असं काही झालेलं नाही आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या सरकारच्या कामगिरीचे परिणाम या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेचा भाजपला फायदा होईल का? नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भारतीय जनता पक्षाला मतं पडतील का? ठाण्यातली सत्ता शिवसेना टिकवू शकेल का? आणि पुणे पिंपरी चिंचवडचा गड राष्ट्रवादी राखू शकेल का? पिंपरीतल्या अनेक विद्यमान नगरसेवकांनी आत्ताच भाजपची वाट धरलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करणाऱ्या आयारामांचा भाजपला फायदा होणार की मतदारांना नाकारणार? राष्ट्रवादीला त्याचा किती फटका बसेल का फायदा होईल? नागपूरमध्ये भाजपचं कमळ पुन्हा स्वबळावर फुलणार की नाही? आणि नाशिक हा मनसेच्या ताब्यात असलेला एकमेव गड, पण त्या गडाला खिंडार पडले. अनेक विद्यमान नगरसेवकांनी इंजिन वाऱ्यावर सोडून अन्य राजकीय पक्षांच्या तंबूत प्रवेश केलाय. राज ठाकरेंचा करिश्मा यावेळी नाशकात चालेल का? MIM फॅक्टर या निवडणुकीत कितपत प्रभावी असेल? कुणाची प्रतिष्ठा कुठं पणाला लागली आहे? या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत? गटर मीटर वॉटर हे स्थानिक मुद्दे की राष्ट्रीय मुद्दे? पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे या महानगरपालिकांमधलं सध्याचं राजकीय चित्र नेमकं काय आहे? या सगळ्याचाच लेखाजोखा आज आपण मांडणार आहोत आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात महापालिकांचा रणसंग्राम. महापालिकांचा रणसंग्राम. आज आपल्यासोबत याकरता आहेत अरुण मेहत्रे, झी मीडियाचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहेत. अरुण मेहत्रे, आपल्या कार्यक्रमात स्वागत. जितेंद्र आष्टेकर हे ज्येष्ठ पत्रकार पुण्याहून आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जितेंद्र आष्टेकर, आपलंही स्वागत. योगेश खरे, नाशिकहून झी मीडियाचे प्रतिनिधी, आणि श्रीमंत माने, निवासी संपादक सकाळ, हे नाशिकहून सहभागी होत आहेत. त्या दोघांचंही स्वागत. अखिलेश हळवे हे झी मीडियाचे नागपुरातले प्रतिनिधी, आणि राजेश प्रायकर, ज्येष्ठ पत्रकार नागपूर, हे दोघं नागपूरहून सहभागी होत आहेत. त्यांचंही स्वागत. कपिल राऊत आणि संदीप प्रधान हे वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमत, हे देखील या कार्यक्रमात ठाण्याहून सहभागी होत आहेत. त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. प्रथम जाऊया आपण अरुण मेहत्रे यांच्याकडे. अरुण मेहत्रे, पुण्याच्या महानगरपालिकेत सध्या नेमकी काय प्रकारची सत्ता समीकरण आहेत? गेल्या 10 वर्षामध्ये पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे असं म्हणता येईल. कारण काँग्रेसच्या पाठबळावरती ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुणे महापालिकेमध्ये आहे. त्यापूर्वीची स्थिती आपल्याला माहितीच आहे की गेले अनेक दशके त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. आज घडीला जर मावळत्या महापालिकेचा विचार केला तर 52 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या वेळी 152 पैकी निवडून आले होते. इतर 100 जे होते त्याच्यामध्ये मग मनसे हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष त्यावेळी ठरला होता. 29 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेस 28, शिवसेना 15 आणि भाजपा 26 जागांवरती निवडून आला होता. दरम्यानच्या काळातल्या परिस्थितीचा जर विचार केला तर आत्ताची परिस्थिती म्हणजे आता जर महापालिकेतला तो नगरसेवकांच्या यादीचा किंवा नावांचा फलक बघितला तर अनेक पट्ट्यांवरची जी नावं आहेत ती त्या ठिकाणावरनं काढण्यात आलेली आहेत. कारण अनेक नगरसेवकांना म्हणजे पहिल्यांदाच कदाचित असं घडलं असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राजीनामे दिलेले आहेत. राजीनामे देऊन या पक्षातून त्या पक्षामध्ये हे नगरसेवक गेलेले आहेत. अशी साधारणपणे सुरुवातीची परिस्थिती म्हणजे महापालिका अस्तित्वात आली 2012ची तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती ही पुण्यामध्ये आहे. 4,500 कोटीचं बजेट असलेली पुणे महानगरपालिका सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला राखण्यात यश येणार का, हा खरा आत्ताचा सवाल आहे. परंतु त्याचंच जुळं शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काय परिस्थिती आहे ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जितेंद्र आष्टेकर
जितेंद्र आष्टेकर एकेकाळी अत्यंत श्रीमंत अशा स्वरूपाची असलेली ही महानगरपालिका, म्हणजे राज्य सरकारला कधी पैशाची गरज लागली तर राज्य सरकारला कर्जाऊ पैसे देण्या इतपत श्रीमंत असलेली महानगरपालिका, सध्या तिथे सत्तेची समीकरणं नेमकी काय आहेत? जितेंद्र आष्टेकर. पुण्याप्रमाणेच खरं तर पुणे महापालिकेत राष्ट्रवादीला काँग्रेसचा आधार घ्यावा लागला होता, पण पिंपरी महापालिकेने पूर्वीपासून शरद पवार अजित पवारांना साथ दिलेली आहे. आजही तिथं अजित पवार यांची कागदोपत्रिका होईना राष्ट्रवादी काँग्रेसचं बहुमत आहे. यामध्ये बदल झाला विशेषतः लोकसभा आणि विधानसभेच्या घडामोडीनंतर. लोकसभेमध्ये लक्ष्मण जगताप उभे राहिले, परंतु त्यांना पराभव स्वीकारायला लागला. राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. विधानसभेमध्ये जी देशभरात लाट आली, राज्यात आली, त्याचं प्रतिबिंब पूर्णपणे विधानसभेत उमटलं. तिन्ही या भागात येणारे तिन्ही आमदार भाजपचे आले निवडून. महापालिकेचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे फक्त आजघडीला 3 सदस्य आहेत. मात्र तिथले सर्व आमदार, प्रमुख आमदार, तिथले शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे काही समर्थक आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत म्हटलं जातं. अपक्ष आमदार आले होते महेश लांडगे, त्यांचे काही समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे असंही सांगण्यात येते. तर यापैकी अनेक विद्यमान नगरसेवक त्यांच्याबरोबर भाजपची वाट धरतील. त्याबरोबर आणखीन एक तिथले प्रमुख नेते होते आजमबाई पानसरे, ते सुद्धा काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले आहेत. मात्र तिथे अजित पवार विरुद्ध हे सगळे मंडळी असा मोठा सामना रंगणार आहे. आत्ताच ॲडव्हान्टेज भाजप अशी जरी परिस्थिती दिसत असली तरी इतक्या लवकर प्रेडिक्शन करणं अवघड आहे. इथली निवडणूक फारच रंगतदार होणार आहे. पिंपरी चिंचवडची निवडणूक अत्यंत रंगतदार आहे. त्याच्यात भर पडली आहे ती म्हणजे अनेक नगरसेवकांनी, अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा तंबू सोडून इतर राजकीय तंबूत आपापला आसरा शोधलेला आहे. परंतु नागपुरात मुख्यमंत्री ज्या नागपूर शहरातून येतात त्या नागपुरातली परिस्थिती मात्र भारतीय जनता पक्षासाठी काहीशी अनुकूल आहे. आत्ता नेमकी तिकडे सत्तेची समीकरणं नेमकी काय आहेत? राजेश प्रायकर आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल राजेश प्रायकर, नागपुरातल्या महानगरपालिकेतली सत्तेची समीकरणं निवडणुका जाहीर झाल्यानंतर आत्ता या क्षणाला कशी दिसत आहेत? नागपुरात ॲक्च्युली भाजपला अनुकूल स्थिती आहे असं म्हणता येईल. पण म्हणजे जवळपास सगळे आमदार शहरातले भाजपचे आहे, खासदार इथले आहे आणि त्यानंतर आणि सत्ता गेले 10 वर्षापासून सत्ता आहे. आणि त्यानंतर इथले जे कामं सुरू आहे शहरामध्ये त्याच्यावरून असं दिसून पडतं की हे स्थिती अनुकूल आहे. परंतु याच्यामध्ये एक आहे की भाजप आज जरी 60-62 सीटवर असलं, जागांवर असलं आणि त्यांनी जागा वाढवून खूप 75 पर्यंतही वाढवल्या, हे त्यांच्यासाठी होऊ शकतं, नाही होऊ शकत असली बाब नाही. पण त्यांना लक्ष द्यावं लागेल. काँग्रेसच्या जागा जर वाढल्या, त्या जर 50च्या जास्त गेल्या, 50पेक्षा जास्त, तर ते भाजपसाठी खूप डोकेदुखी ठरू शकते किंवा ते नुकसानदायकही ठरू शकते. त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे भाजप सोबत आताच्या घडीला जसं बसपा आहे किंवा अपक्ष आहे, अपक्ष तर आता 4 सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे अपक्ष तुमचे नाहीसेच झाले. त्याच्यामुळे तुम्ही नंतर बहुमतासाठी कुणाचं बळ घ्याल याच्यासाठी तुम्हाला हे नाही, बसपा तुम्हाला देणार नाही. त्यानंतर शिवसेनेतही तुमचं वाकडच सुरू आहे आणि राष्ट्रवादीचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळे ही डोकेदुखी भाजपसाठी ठरणार आहे की ते काँग्रेसच्या जागा किती कमी करू शकतात, त्याच्यावर त्यांचं यश अवलंबून राहील. अगदी बरोबर आहे. अखिलेश हळवे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर. अखिलेश हळवे, मागच्या वेळेला माझी माहिती जर बरोबर असेल तर 41 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती नागपूर महानगरपालिकेमध्ये. तर काय सांगाल तुम्ही की या जागा वाढून किती होतील असा आत्ताचा अंदाज आहे? काँग्रेसची आत्ताची समीकरणं काय आहेत? सर, आपण जर का महानगरपालिकेचा पूर्ण इतिहास बघितला तर साधारणतः गेले 10 वर्षापासून भाजप नागपुरात महानगरपालिकेत सत्तेत आहे आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पक्षाला यश मिळालं त्यामुळे परिस्थिती अतिशय अनुकूल आहे, यात कुठलेच वाद नाही. पण महत्त्वाचं म्हणजे एकीकडे भाजपकरता परिस्थिती अनुकूल असताना काँग्रेसकरता तितके अनुकूल नाही हे देखील तितकंच खरं आहे. आणि त्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी. आज जर नागपूरच्या काँग्रेसचा विचार केला तर सरळ 2 गटात नागपूरचं काँग्रेस विभागले गेलं आहे. एक माजी खासदार विलास मुत्तेमवारांचा गट
आणि दुसरा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांचा गट. त्या 2 गटामध्ये काँग्रेस विभागला गेल्यामुळेचा मोठ्या प्रमाणात फटका काँग्रेसला बसला, यात कुठलाच वाद नाही. आणि खरं तर ह्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये अगदी एबी फॉर्मवरनं वाद झाले होते, कुठल्या उमेदवाराला एबी फॉर्म द्यायचा इथपासून वाद झाले होते. त्यामुळे असं जर का परत प्रकार झाला तर मोठा फटका बसेल. एकूण भाजपला जरी परिस्थिती अनुकूल वाटत असेल तरी कुठेतरी काँग्रेसचा देखील एकूण शहराचा जर का आपण बघितलं तर 32% साधारणतः इथले जो मतदार आहे तो दलित किंवा मुस्लिम हा सगळ्या विविध समाज घटकांचा आहे. तर हा सगळा पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे. त्यामुळे काँग्रेसची संख्या वाढण्यात कुठलीच शंका नाही. पण साधारणतः एकूण जर का आपण सध्याची राजकीय परिस्थिती पूर्ण बघितली तर एक 50 ते 60च्या मध्ये काँग्रेसचा आकडा राहील, अशी एकूण सध्याची परिस्थितीवर जर का आपण अंदाज बांधला तर तो खरा ठरेल असं वाटतं. सर, याचबरोबर आपल्यासोबत नाशिकहून श्रीमंत माने आहेत. श्रीमंत माने, 5 वर्षापूर्वीची परिस्थिती अत्यंत वेगळी होती. मनसेचे 13 आमदार विधानसभेत होते. लोकसभेत त्यानंतर त्यांना अपयश आलं, त्यानंतरच्या विधानसभेत त्यांना प्रचंड मोठं अपयश आलं आणि एक पक्षाचा अजेंडा हरवल्यागत त्यांची परिस्थिती होती. मोदींना विरोध करावा की न करावा, केला तर तो पचत नाही आणि न केला तर आम्ही टिकत नाही, अशा प्रकारची स्थिती होती. आणि मनसेच्या इंजिनातून डबे जसे रुळावरून घसरावे तसे अनेक जण तो पक्ष सोडून जात होते. तरी देखील राज यांचा वैयक्तिक करिश्मा मात्र तसाच होता. नाशिक हे माझ्या विकासाचं मॉडेल आहे ते वारंवार सांगत होते. परवा त्यांनी अत्यंत धूमधडाक्यामध्ये उद्यानाचं उद्घाटन देखील केलं. आता या क्षणाला मनसेची नेमकी अवस्था काय आहे आणि नाशकामध्ये महानगरपालिकेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर सत्तेची समीकरणं कशी दिसत आहेत? श्रीमंत माने. उदयजी, तुम्ही आत्ता म्हटलं त्याप्रमाणे 2012ची स्थिती आणि 2017ची आत्ताची स्थिती ही जमीन आसमानाचा फरक आहे. ज्या इंजिनाला 40 डबे जोडले होते नाशिककरांनी, त्यातले जवळपास 30 डबे इंजिन सोडून इतरत्र निघून गेलेले आहेत. आणि त्यामुळं राज ठाकरेंच्या समोर एक मोठं आव्हान आहे. आणि जो करिश्मा गेल्या वेळेला त्यांचा कामात आला होता तसाच करिश्मा याही वेळेला कामात यायला पाहिजे, अशा पद्धतीची थोडीशी अजूनही ते थोडे आशादायी आहेत. पण तरीसुद्धा स्थिती बिकट आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला तिन्ही आमदार मनसेचे होते आणि त्याची मोठी मदत त्यांना महापालिकेत सर्वात मोठा पक्ष बनण्यासाठी झालेली होती. आता नेमकी त्या पोझिशनमध्ये भाजप आहे. भाजपचे शहरामध्ये तिन्ही आमदार आहेत आणि त्यांना आता मोठी आशा आहे की आपण यश मिळवू असे. पण नाशिकची ही तर बहुरंगी लढती होतील, चौरंगी तर निश्चितपणे होत आहेत. त्याशिवाय काही छोटे मोठे पक्ष असतात. आणि उलटफेर ज्याला म्हणतो आपण तो असा झालेला आहे की गेल्या वेळेला 1 नंबरवरती मनसे होती, 2 नंबरवर NCP होती. आता NCP भुजबळांचं प्रकरण, त्यानंतर त्यांचं आता ते छबू नागरे नावाचं एक प्रकरण समोर आलेलं आहे. ते अतिशय संतापजनक आणि कीव करावं असं आहे. त्यामुळे NCPचं मोठ्या प्रमाणावर नाविमत झालेली अशी त्यांची कार्यकर्त्यांची फळी आहे. आणि 3ऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेना अधिक जोरात आहे. आणि त्यामुळे इथलं जे एकूण जी काट्याची लढत आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्ये दिसते आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्णायक कोण असेल याच्यासाठीची खरं तर लढत मनसे आणि काँग्रेसमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की 1992 पासून या महानगरपालिकेमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट निर्विवाद बहुमत मिळालेलं नाही आहे. नेहमी अशाच पद्धतीची त्रिशंकू किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टीची सत्ता, अशा पद्धतीची स्थिती आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये आहे. आणि त्यामुळं मनसेला खरं तर आत्ताही प्रयत्न केले तरीसुद्धा त्यांचं स्थिती सुधारू शकते. राज ठाकरे त्यासाठीच नाशिकमध्ये मुक्कामी आहेत. आज मोठा जत्था येईल की नाशिकमध्ये कसं त्यांचं नवनिर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं पाहिलं तर असं लक्षात येतं आहे की हा जो भाजप विरुद्ध शिवसेना अशी जी सध्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये थोडासा चंचू प्रवेश करून किमान इज्जत राखणे असा प्रयत्न राज ठाकरेंचा राहील. आणि त्यासाठी ते झटत आहेत सध्या. योगेश खरे, अत्यंत विस्तृत असं विश्लेषण आपल्याकडे आत्ता श्रीमंत माने यांनी केलं आहे. परंतु नाशिकमध्ये आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी जशी ती पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला दिसते तशीच नाशिकमध्ये आहे. ज्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का आहे, गुन्हेगारीचे अनेक आरोप आहेत, असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक जण भारतीय जनता पक्षानं आपल्या कमळस्पर्शानं पावन करून घेतलेले आहेत. मग त्यात मुदलियार आहे, पवन पवार आहे, शेट्टी आहे, अनेक नावं मला घेता येतील. या सगळ्याचा या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे? खरं म्हणजे साम दाम दंड भेद वापरून सत्ता आपल्या हातात मिळवायची हा प्रयत्न भाजपचा या ठिकाणी दिसतोय. आणि त्यासाठी या गुन्हेगारांना सुद्धा प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मात्र हात झटकण्यात आले. आता पुन्हा जे गुन्हेगार
म्हणजे काही जेलमध्ये गेले होते ते पुन्हा बाहेर आले आहेत आणि तयारी ही पूर्णपणे सुरू झाली आहे. पण एकूण आपल्याला दिसतंय की अशा पद्धतीनं जी काही प्रयत्न भाजप करत आहे तो कदाचित त्यांना अडचणीचा ठरू शकतो. दुसऱ्या बाजूला शिवसेना ही खूप सावध पावलं त्या मनाने टाकते. खूप व्यूहनीती त्यांची नीटपणे आखण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याचा फटका त्यांना बसू शकतो. मात्र भाजपतलं आणि सेनेतलं इन्कमिंग हे जोरदार असल्यामुळे जे गुन्हेगार प्रवृत्तीची काही लोक त्यांच्यामध्ये आहे ती बाजूला होऊ शकतात. एकूण जी लाट सध्या युतीच्या बाजूने आहे नाशिकमधली, त्याचा फायदा हा गुन्हेगार असले तरी त्यांना मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. संदीप प्रधान आपल्या बरोबर आहेत ठाण्याहून. संदीप प्रधान हे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत लोकमतचे. संदीप प्रधान, ठाण्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत वेगळी आहे. ती अशा करता आहे की 2012ला शिवसेना भाजप युती करून लढले होते, तर काँग्रेस आणि NCP हे देखील आघाडी करून लढलेले होते. यावेळची चिन्ह आपल्याला नेमकी काय दिसत आहेत? त्याचबरोबर मुंब्राचा जो भाग आहे, मुंब्रा कळवा म्हणजे खाडीच्या पलीकडचा जो भाग आहे, त्याच्यामधल्या जागा जवळपास 45 आहेत. त्या जागा एक प्रकारे ठाणेदारी कोणाला मिळणार हे ठरवण्यात कितपत महत्त्वाचे आहेत? आपलं काय विश्लेषण आहे संदीप प्रधान? नाही, आपल्याला माहिती आहे की भाजपची जी प्रदेश कार्यकारिणी आत्ता अलीकडे झाली आणि त्या कार्यकारिणीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की युतीच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या करण्यामध्ये गरजेचं आहे, कारण पंतप्रधान मोदींना काँग्रेसमुक्त भारत निर्माण करायचा आहे. पण असं असलं तरी आपल्याला माहिती आहे की त्या बैठकीतही आणि त्यानंतरही गेल्या काही दिवसात सातत्याने आम्हाला युती नको असाच सूर शिवसेनेतून आणि भाजपतून व्यक्त होतोय. त्यामुळे युतीला इथले कार्यकर्ते जराही अनुकूल नाहीत आणि मला असं वाटत नाही की युती इथं लादलीही जाईल, कारण युतीची जी चर्चा आहे ती मुंबईपुरताच मर्यादित राहील अशा पद्धतीचं आत्ता एक चित्र आहे. त्यामुळे युती होणार नाही हे निश्चित आहे. आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीच्या बाबतीतही आपण म्हणालात तसं कळवा मुंब्र्याचा हा जो परिसर आहे हाच त्या वाटाघाटीमधला अगदी की फॅक्टर आहे, कारण त्याच्यावरच सगळ्यांची मदार आहे. म्हणजे काँग्रेस असेल की राष्ट्रवादी काँग्रेसला असं वाटतं की हा सगळा जो भाग आहे तो आपल्या ताब्यात असायला हवा आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काँग्रेसला वाटेकरी करून घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही. त्याचप्रमाणे दिवा हा जो आत्ता सर्व समस्यांचं माहेरघर म्हणता येईल, म्हणजे डम्पिंग ग्राउंड असेल आणि अनधिकृत बांधकामं असतील, रेल्वेच्या समस्या असतील, असा जो भाग आहे त्याच्यावर सुद्धा आता सगळ्यांची मदार आहे, कारण तिकडे सुद्धा 11 जागा या आहेत आणि त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे अशी एकूण ही परिस्थिती आहे आणि युती न करता वेगवेगळं लढणं याच मानसिकतेमध्ये युतीचे दोन्ही पक्ष आहेत युतीतले आणि आघाडीसुद्धा मला असं वाटतं त्यामुळे होईल अशी काही चिन्ह दिसत नाही. कपिल राऊत आपल्याबरोबर आहेत, झी 24 तासचे प्रतिनिधी कपिल राऊत. आत्ता ठाण्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी अशी घटना घडली, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत प्रभावी असे नेते, विरोधी पक्ष नेते महानगरपालिकेतले, हे म्हणजे भोईर कुटुंब, त्या भोईर कुटुंबांनी स्विच ओव्हर केलं आणि ते शिवसेनेत आले. 45 जागा मागच्या वेळेला, माफ करा 34 जागा मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या होत्या, दुसऱ्या क्रमांकावर होते. भाजप 56 जागांवर होती. या सगळ्याचा काँग्रेस NCPच्या काय म्हणू आपण ज्याला स्पर्धात्मकतेवर विजय येण्याच्या समीकरणांवर किंवा शिवसेनेच्या विजय येण्याच्या समीकरणांवर कितपत परिणाम होणार आहे? एकंदरीत जर सुरुवात जर आपण केली तर ही सेनेची सत्ता असलेली महानगरपालिका गेली 23 वर्ष ह्या ठिकाणी महानगरपालिका सत्ता सेनेची आहे. परंतु हे सर्व घडते सर त्याचं मूळ कारण आहे 4 पॅनल सिस्टममध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे टिकूच शकत नाही. राष्ट्रवादीची जो पट्टा आहे फक्त कळवा मुंब्रा तिथे त्यांची ताकद आहे. बाकी शहरी भाग किंवा नवीन शहर बोलतो आपण, घोडबंदर पट्टा असो, वागळे असो किंवा मग कोपरी असो किंवा मग नौपाड असो, तिथे 4 पॅनलमध्ये हे तिन्ही पक्ष टिकू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे त्या पट्टीचे कार्यकर्ते नाही आहेत. प्रत्येक पॉकेटमध्ये कार्यकर्ते नाही आहेत. सेनेला याचा मोठा फायदा होणार आहे, कारण त्याचं प्रत्येक पॉकेटमध्ये कार्यकर्ते आहेत. त्यामुळे 4 पॅनलचा फायदा सेनेला होणार आहे. भाजपाचं जे आहे ते भवितव्य देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील या लाटेवर असणार आहेत. त्याचबरोबर जी काही मेट्रोपॉलिटन सिटी झालेली आहे त्याचं काही राजकारण किंवा RSS कार्ड हे सर्व समीकरण म्हणून भाजपाला मदत होणार आहे. परंतु जी सर्वात मोठी मदत होणार आहे, जी सर्वात पोषक असं वातावरण आहे ते फक्त सेनेपुरतं आहे. आपण जर राष्ट्रवादीचा विचार केला तर फक्त कळवा मुंब्र्यापैकी 45 जागेवरती
ती एक हाती सत्ता घेण्याच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचेही नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्या गटात टाकलेले आहेत. दिव्याचा भाग केला तर 11 जागा वाढलेल्या आहेत. आणि मनसे, आपण जर इतिहास पाहिला पूर्ण आकडेवारीचा, तर सेनेमध्ये नगरसेवक वाढलेले आहेत, तर राष्ट्रवादी 34 वरून 27 वरती आलेले आहे. काँग्रेसची आत्ताची स्थिती फक्त 6 नगरसेवक काँग्रेसमध्ये आहे, तर मनसेमध्ये एकही नगरसेवक नाही. ही धक्कादायक बाब आहे. झिरो नगरसेवक मनसेचे आहेत. एकंदरीत मनसेला जर वरचढ व्हायचं असेल तर फक्त दिवा हा एक भाग आहे, तिथेच त्यांची काही होऊ शकतं, नाही तर मनसेला एकही पूरक जागा नाही. ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर सरळ स्पष्ट म्हटलं तर काँग्रेस आणि मनसे ह्या नगरसेवक ह्या पूर्ण निवडणुकीमधून हद्दपार होऊ शकते. राष्ट्रवादीला तारू शकतं कळवा मुंब्रा शहर आणि नवी मुंबई, नवीन शहर, इथे सेना आणि भाजपाची चुरस होणार आहे. त्यामुळे ते 50-50 जागा जाऊ शकतात. सेनेचे जसे आमदार 3 आमदार आहेत, स्वतः पालकमंत्री आहेत, त्या प्रकारे बीजेपीकडे मोठी फळी नाहीये. बीजेपी कार्यकर्ते जमावा लागणार आहेत. बीजेपीला देवेंद्र फडणवीस किंवा मग त्यांच्या पूर्ण कार्यकारिणीवर डिपेंड राहायला लागणार आहे. सर, गेले 23 वर्ष एकाच पक्षाची किंवा युतीची सत्ता असल्यामुळं एक प्रकारचं प्रस्थापितांच्या विरोधात मत निर्माण होऊ शकतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असं म्हणतो. त्याचा फायदा उठवण्या इतपत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काही पॉकेट्सवर यशस्वी होईल असं वाटतंय का? त्यांची टॅली जी आहे ती वाढण्याची शक्यता दिसतेय का? सर, काँग्रेसकडे कार्यकर्ते नाहीत. जे पॉकेट्स बोलतो आपण, छोटे छोटे कार्यकर्ते असतात, पॉकेटचे कार्यकर्ते असतात, ते नाही आहेत. राष्ट्रवादीचं फक्त काम म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा ज्यांनी जो मतदारसंघ आहे तो फक्त ते साबूत ठेवलेला आहे. बाकी जितेंद्र आव्हाडाचं शहराकडेही लक्ष नाही आहे. त्यामुळे फक्त कळवा मुंब्रामध्ये कॉन्सन्ट्रेट केले, तिथेच ज्या 45 जागापैकी 40 जागा किंवा 35 जागा ते मिळू शकतात. तो की फॅक्टर असणार आहे पूर्ण निवडणुकीचा, तो की फॅक्टर असणार आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहरामध्ये कुठेच वाढताना दिसत नाहीये. जे काही 2 पॅनल्स होते, एक नजीब मुलांचा पॅनल असो किंवा मग संजय भोईरचा पॅनल असो, तर संजय भोईरचं पूर्ण पॅनल सेनेकडे गेलेलं आहे. त्यामुळे आता शहरामध्ये यांची ताकद कमी झालेली आहे. काँग्रेस कोपरी असो, कळवा वागळे एस्टेट असो किंवा मग नौपाडा असो, इथे कुठेच नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. त्यामुळे काँग्रेस ह्यावेळी हद्दपार होते का असा प्रश्न पडलेत. कारण की काँग्रेसमध्ये फक्त 3 दिग्गज नेते राहिलेले आहेत. नावं घेतली तर मनोज शिंदे असतील, नारायण पवार असतील, असे काही विक्रांत चव्हाण असतील. ही फक्त 3 दिग्गज नेते आहेत, बाकी कोणी नाहीये. हाच प्रश्न गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेस यांना शह देऊ शकत नाही. ही जी लढाई होणार आहे कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीप्रमाणे ही लढाई रंगणार आहे सेना आणि भाजपामध्ये. आणि त्या प्रकारे केडीएमसी जो फॉर्म्युला आहे तोच इथे समोर येणार आहे. हाच प्रश्न घेऊन जाऊया आपण अखिलेश हळवे यांच्याकडे. अखिलेश हळवे गेले 10 वर्ष नागपुरामध्ये एकाच पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तिथं प्रस्थापितांच्या विरोधातलं मत याचा कितपत फटका नागपूरमध्ये भाजपला बसू शकतो किंवा त्याचा फायदा विरोधी पक्ष घेऊ शकतात का? हे अगदी खरं सर की गेल्या 10 वर्ष सलग भाजपची सत्ता राहिली आहे आणि 2 टर्म सत्ता राहिली आहे. आणि खरं तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर भाजपच्या विरोधात जाऊ शकतो. पण एकूण जर का आपण गेल्या 2-2.5 वर्षांचा जर का आपण चित्र बघितलं तर सत्तेत आल्यानंतर भाजपने पूर्ण नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत. आणि सगळी कामं महानगरपालिकेशी संबंधित नसली तर या सगळ्या कामांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठेतरी पॉझिटिव्ह फायदा यात नक्कीच भाजपला मिळणार आहे. मग ते मेट्रोचं काम असेल किंवा इथे IIT IIM येणार असेल किंवा AIMS येणार असेल, हे सगळे जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे महानगरपालिकेशी निगडीत नसले तरी कुठेतरी भाजपने आपण विकास करायचा प्रयत्न करतोय, किंबहुना जे अनेक वर्ष काँग्रेस शासित राज्यामध्ये झालं नाही ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय असं भासायचा प्रयत्न भाजपने केला आणि कुठेतरी त्या प्रमाणात पटापट यश देखील त्यांना मिळालंय. आणि एकीकडे असं असताना ज्या कुठेतरी चुका भाजपकडनं झाल्या त्याच्यावर कॅश करण्याचा जो प्रयत्न काँग्रेसकडून व्हायला पाहिजे तो कुठे होताना दिसत नाही. काँग्रेस अतिशय कमजोर पडतोय या सगळ्या बाबींमध्ये. त्यामुळे एकूण जर का आपण पूर्ण ह्या सगळ्या बाबींचा विचार केला तर नक्कीच परिस्थिती भाजपकरता अनुकूल आहे आणि अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कुठे नागपूरमध्ये त्याचा परिणाम होईल असं दिसत नाही आहे. सर, ठाणे आणि नागपूरमध्ये विस्कळीत होत जाणारा विरोधी पक्ष, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढत जाणारा भाजप आणि शिवसेनेचा प्रभाव, हे आत्ताच्या सगळ्या चर्चेचा सार आपल्याला म्हणता येईल. यापेक्षा आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत. MIM आहेत किंवा प्रत्येक पक्षामधली सुंदोपसुंदी, त्याहीपेक्षा प्रचाराचा नेमका महत्त्वाचा मुद्दा. चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहत आहे महानगरपालिकांचा रणसंग्राम. महानगरपालिकांचा रणसंग्राम या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत अरुण मेहत्रे, जितेंद्र आष्टेकर, योगेश खरे, श्रीमंत माने, अखिलेश हळवे, राजेश प्रायकर आणि कपिल राऊत आणि संदीप प्रधान हे सगळे पत्रकार आज आपल्याला त्या महानगरपालिकांचा लेखाजोखा आपल्या समोर मांडतायत. आपण जाऊया जितेंद्र आष्टेकर यांच्याकडे. जितेंद्र आष्टेकर, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेले 10 वर्ष पुण्यामध्ये आहे.
याच्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधातल्या मताचा काही फटका त्यांना बसायची शक्यता अथवा त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना घेण्याची आपल्याला शक्यता किती वाटते आणि राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा काय असणार आहे? प्रचाराची प्रमुख मदार कोणत्या स्टार कॅम्पेनरवर असेल? राष्ट्रवादीच्या बाबतीत आपला काय अंदाज आहे? गेल्या 10 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा हळूहळू पुण्यात शिरकाव झाला. आता सध्या सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष आहे. गेल्या काही वर्षात पुण्यातले जे विकासाचे प्रश्न आपण म्हणतो तर ते आघाडी सरकारच्या काळात रखडले होते, ही वस्तुस्थिती आहे. पुण्याचा मेट्रो प्रकल्प असेल, पुण्याचा विकास आराखडा असेल, पुण्याशी संबंधित कामं रखडली होती, ती वेळेत मार्गी लागली नाही हे सत्य आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरकार आलं, नगरविकास खातं त्यांच्याचकडे होतं. त्यांनी मुंबईप्रमाणे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजे PMRDAची स्थापना केली. पुण्याच्या विमानतळाला मंजुरी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. पुण्याच्या मेट्रोला मंजुरी मिळालेली आहे केंद्र सरकारची. पुण्याचा विकास आराखडाही आत्ता मंजूर झाला आहे. तर या आघाडीवर भाजपने आघाडी नक्की घेतलेली आहे. त्यानंतर स्टार कॅम्पेनचा जर विचार केला तर पुण्याची प्रमुख मदार ही राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच राहणार आहे. आणि एक बाकी सर्व पक्षांची तुलना करायची झाली तर अजित पवार इतर पक्षांकडे नाहीत. हा एक त्या पक्षाच्या दृष्टीने फायद्याचा किंवा तोट्याचा भाग नक्की ठरू शकतो. अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, परंतु त्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षावर मोठी कमांड आहे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या तडजोडी करण्याची त्यांची क्षमता आहे. गेले काही दिवस ते पुण्यात तळ ठोकून आहेत. वेगवेगळ्या पक्षातल्या मंडळींशी त्यांनी संपर्क साधला आहे. मध्ये गळती लागली होती पक्षाला, त्यानंतर त्यांनी अनेक मंडळींशी चर्चा केली आणि त्यापैकी अनेकांना थांबवल्याचीही माहिती सर्वांना मिळते आहे. मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आष्टेकर, म्हणजे शेवटी पुण्याचं कारभारी पण कोणाकडे येत आहे असं वाटतंय आपल्याला? सध्या निश्चित खरंच काही सांगू शकणार नाही कोणी. भाजपला ॲडव्हान्टेज आहे, मात्र भाजपला बहुमत मिळेल का नाही हा प्रश्न अजून कोणालाही कोणालाही सुटलेला नाही आहे. नेमक्या भाजपला जागा किती मिळतील यामध्ये एक आपण गृहीत धरलं पाहिजे लोकसभा आणि विधानसभेचं, आणि आपण कबूल केलं पाहिजे जितक्या मोठ्या प्रमाणात लाट होती त्याचा अंदाज आपल्याला आला नव्हता तेव्हा सुद्धा. तर यंदा तशी लाट असेल तर संपूर्णपणे वेगळी गृहीतकं असतील. जर लाट नसेल तर मात्र भाजपला ॲडव्हान्टेज आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही बऱ्यापैकी पॉकेट्स आहेत. त्याबरोबर युती होते का नाही, आघाडी होते का नाही, हेही दोन्ही प्रमुख प्रश्न आहेत. त्यामुळं या दोन प्रश्नाची उत्तरं मिळतील, त्यानंतर उमेदवार निश्चित होतील, त्यानंतरच आपल्याला चित्र खरं तर स्पष्ट अंदाज देता येऊ शकेल थोड्याफार प्रमाणात. अरुण मेहत्रे, एक प्रकारे गिरीश बापट यांच्या समोर पुण्याचा किंग मेकर होण्याची सुवर्ण संधी आता उपलब्ध आहे का? आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे काय असतील? भारतीय जनता पक्षाची कमकुवत बाजू आता काय असं वाटतं तुम्हाला? जसं आता जितेंद्रांनी उल्लेख केला त्यावरून पुढे जाऊयात की भारतीय जनता पार्टीची प्रचाराचे मुद्दे ज्या गोष्टींत म्हणजे अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प, मेट्रो असू द्यात, PMRDA असू द्यात, विमानतळाचा प्रश्न असू द्यात, स्मार्ट सिटी असू द्यात, आज काही ना काही घडताना दिसतंय. या गोष्टींना गती आली आहे. नदी प्रदूषण टाळण्यासाठी म्हणून जायकाकडून मिळालेला निधी असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे मुद्दे असणार आहेत हे स्पष्ट आहे. दुसरा जो भाग आहे की गिरीश बापट हे किंगमेकर बनणार का? निश्चितपणे आत्ता या संदर्भात खरोखर सांगणं अवघड आहे. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची काहीशी ताकद कमी झालेली असली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अनपेक्षित एवढ्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळालेलं असलं तरी देखील राष्ट्रवादीचा म्हणून किंवा काँग्रेसचा म्हणून एक मोठा मतदार पुण्यामध्ये सुरुवातीपासून आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मला एक आठवण करून द्यावीशी वाटते की 10 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका फडके हाऊस चौकामधली एक छोटीशी सभा होती, ज्या सभेमध्ये शरद पवारांनी भाषण करताना म्हटलं होतं की पुण्याचा कारभारी बदला.
आणि पुणेकरांनी ते मनावर घेतलं, सुरेश कलमाडींना बाजूला साडलं आणि तेव्हापासून पुण्याचा कारभार हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणि एका अर्थाने अजित पवारांच्या हातामध्ये आलाय. त्यामुळे शरद पवारांच्या शब्दाला इथे किंमत उरलीच नाही किंवा पवारांच्या शब्दाला किंमत उरलीच नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निश्चितच नाहीये. तिसरा जो मुद्दा आहे की यावेळी जी लढत होणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे, ज्याला राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीला काँग्रेसचं तिथे पाठबळ लाभणार आहे तर भाजपला शिवसेनेची साथ घ्यावी लागणार आहे. असं सगळं जरी घडलं याचा अर्थ युती आणि आघाडीची बोलणी ही आत्ता चर्चेला म्हणजे बोलणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या कुठल्याच पक्षाकडे आजच्या घडीला सक्षम उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये उभे करता येतील एवढ्या संख्येनं नाही आहेत हे मान्य करावं लागेल. या लोकांना आपल्या जागा वाढतील म्हणजे भाजपाचे गिरीश बापट परवा बोलले की जागा वाढतील मात्र बहुमत मिळेल की नाही याबद्दल साशंकता आणि म्हणून ही सगळी युती करावी लागते. तर एकूणच परिस्थिती बघितली तर कुठलाच एक पक्ष अगदी प्रबळ दावेदार विजयाचा जो आहे तो आजच्या क्षणी म्हणता येणार नाही. आणि तिसरा म्हणजे शेवटचा मुद्दा की आत्ताची स्थिती मला जे दिसतंय त्याच्यामध्ये यावेळी निश्चितपणे त्रिशंकू परिस्थिती येण्याची शक्यता आहे. जर लाट नसेल तर म्हणजे लाट असेल तर निश्चितपणे भाजपाला त्याचा फायदा होईल, मात्र जर लाट नसेल तर निश्चितपणे कुठल्याही म्हणजे दोघे म्हणजे आघाडी किंवा युती करून लढले तरी देखील ते बहुमतापर्यंत जाणार नाहीत असं मला वाटतं. अरुण, पिंपरी चिंचवडमध्ये आयात केलेले अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आत्ता या क्षणाला एकीकडे अजित पवारांचे डावे उजवे हात असलेले आझम पानसरे, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप हे सगळे आयात केलेले आत्ता या बाजूला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बाजूला आहे. या आयात केलेल्या नेत्यांच्या आधारावर त्यांच्याच करता करवित्या असलेल्या अजित पवारांना एकेकाळच्या मात देता येईल याची शक्यता पिंपरी चिंचवडमध्ये कितपत वाटते? तोच डाव उलटू शकत नाही का? खरं तर मनोमनी कदाचित अजित पवार असंही बोलत असतील की बरं झालं हे गेलेत, कारण हे लोक इतके वर्ष आपण सांभाळले किंबहुना त्यांचा आतापर्यंत काय फायदा झाला याचाही हिशेब ते कदाचित मांडत असतील. दुसऱ्या बाजूला भाजपला निश्चितपणे एक आपल्या बाजूचं संख्याबळ वाढतंय, आपल्याकडे हे नेते येत आहेत. मग जगतापांच्या रूपानं आमदार मिळालाय, लांडगेंच्या रूपानं आमदार मिळाला, आझम पानसरेंच्या रूपानं एक मुस्लिम चेहरा पक्षाला मिळालाय. हे सगळं नक्की घडतंय. पण भाजपची मुळातली ताकद पिंपरी चिंचवडमध्ये किती आहे तर गेल्या वेळी त्यांच्या 3 जागा होत्या. आता येऊन म्हणजे लाट किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा किंवा भाजपाच्या वातावरणाचा फायदा जरी घ्यायचा म्हटलं तर 3 वरून 64वर जाणं हे काही भाजपसाठी शक्य नव्हतं. निश्चितपणे या लोकांचा फायदा होऊ शकतो, मात्र प्रत्येक व्यक्ती किती नगरसेवक निवडून आणू शकतो? एक गेला बाजार 10, 12, 15 तरी देखील 15 त्रिक 45 या तिघांच्या नावावरती होतात. 50च्या पुढे त्यांचा आकडा जात नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की पिंपरी चिंचवडमधलं भाजप हे भाजप राहिलंय काय हा प्रश्न तिथल्या मूळ भाजपच्या मतदारांमध्ये किंवा भाजप संघ विचाराच्या लोकांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचंही उत्तर मिळत नाहीये. त्या बाबतीत ते संभ्रमित आहे. म्हणजे अगदी 30 सेकंदात एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक जहाज या टोकापासून त्या टोकाला जायला निघालं, जहाज वेळोवेळी नादुरुस्त झालं म्हणून त्याचे सगळे पार्ट हे या दरम्यानच्या प्रवासामध्ये बदलले गेले. जहाज ज्यावेळी दुसऱ्या टोकाला पोहोचायचं होतं त्यावेळी अगदी इंजिनासहित जहाज बदललेलं होतं. त्यामुळे जहाजावरच्या लोकांना प्रश्न पडला, या जहाजाला नवीन जहाज म्हणायचं का जुनं जहाज म्हणायचं? पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या मतदारांची हीच आज अवस्था आहे. या भाजपला भाजप म्हणायचं की भाजप म्हणायचं नाही? भाजप म्हणायचं का राष्ट्रवादीची भाजप टीम म्हणायचं अशा प्रकारचा प्रश्न आता मतदारांसमोर पडलेला आहे. श्रीमंत माने, आता आपण पाहिलं अष्टेकरांनी एक प्रचाराचा मुद्दा आपल्याला सांगितला आणि तो प्रचाराचा मुद्दा असा होता की जी भारतीय जनता पक्षानं आत्ता विकास कामं अनेक वर्ष रखडलेली होती, पुणे मेट्रो असेल किंवा पुण्याचा विमानतळ असेल, या कामांच्या आधारावर ते मतं मागतील असं त्याने अंदाज व्यक्त केला. नाशिकमध्ये अशा प्रकारची कामं मनसेच्या हातनं झाली आहेत का आणि तशी जर झालेली असतील तर त्याच्या आधारावर मतं खेचण्या इतपत पक्ष संघटन प्रभावी आहे का? मनसेकडे विजयी होऊ शकणारा पक्ष म्हणून आत्ता बघितलं जातंय का? मनसेच्या प्रचाराचे मुद्दे काय असतील असं वाटतं आपल्याला?
नाही, मनसेने नाशिकमध्ये कामं केलीत हे मात्र नक्की आहे. कारण त्यांनी 5 वर्षामध्ये खूप पूर्ण नवनिर्माण झालेलं नसेल, परंतु त्यांनी जी आश्वासने दिली, काय गोदा पार्कपासून बॉटनिकल गार्डनपर्यंत किंवा त्यांचं शस्त्रास्त्र संग्रहालय असेल, चिल्ड्रन्स पार्क असेल, ट्रॅफिक पार्क असेल, अशा पद्धतीची त्यांनी कामं केली. त्यांची अडचण अशी झाली आहे की गेल्या वेळेला 3 त्यांचे आमदार जे होते ते आमदार तिन्ही पराभूत झाले. त्यानंतर त्यांची जी 40 नगरसेवकांची जी पूर्ण टीम होती ती टीम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे विस्कळीत झाली. त्यांचं केडर अजून बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे. म्हणजे ही माहिती म्हणून सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे की त्यांचं केडर बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे. त्यांचे नगरसेवक पळालेले आहेत आणि नगरसेवक जे पळालेले आहेत ते राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षांकडे पळालेले आहेत. ते भाजप आणि शिवसेनेमध्ये ते गेलेले आहेत. आणि आत्ता त्यांची अडचण अशी आहे की तो टेम्पो जो आहे, जो गेल्या वेळेला जमून आलेला होता, केडर होतं, नगर कॅन्डिडेट्स होते आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक विजन होतं. आत्ता याच्यातल्या विजनमधला काही पार्ट त्यांचा पूर्ण झाला आहे, परंतु चांगले तगडे उमेदवार त्यांच्याकडे आता त्यांना शोधावे लागतील किंवा कदाचित राज ठाकरेंचा करिश्मा चालला तर कदाचित किरकोळ उमेदवारसुद्धा जसे गेल्या वेळेला त्यांचे अगदी किरकोळ उमेदवार जे ओळखीचे नाही आहेत, शहरभर त्यांना कोणी ओळखत नाही, असे अनेक नगरसेवक त्यांचे निवडून आले. तर अशा पद्धतीचा टेम्पो जमू शकेल. परंतु त्यांची धरसोडीची वृत्ती जी आहे ती मात्र त्यांना खूप घातक आहे. कारण खरं तर 2 वर्षापूर्वी जेव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा निकाल लागला तेव्हा राज ठाकरेंनी नाशिकमध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्याऐवजी त्यांनी तसं दिलं नाही. ते करिश्म्याची वाट पाहत राहिले काहीतरी होईल आणि त्या वाट पाहण्यामध्ये त्यांचे बहुतेक नगरसेवक गेलेले आहेत. मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे 40 डब्यांपैकी 30 डबे तर घसरलेले आहेत त्यांच्या रुळावरून. हीच परिस्थिती काहीशी विरोधी पक्षांची विस्कळीत असलेल्या नागपूरमध्ये आहे. परंतु नागपूरमध्ये नेमका चेहरा कुठला? जसा नाशिकमध्ये राज ठाकरे यांचाच करिश्मा हा जर चेहरा मानला तर अखिलेश हळवे नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त आशादायक चित्र देणारा ठरणार आहे का? आपलं काय मत आहे? भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचं सूत्र काय असेल? खरं सर. आणि जर का आपण नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे विचार केला तर नागपूर महानगरपालिकेतल्या भाजपच्या नगरसेवकांनी काय काम केलं ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि खरंच एका प्रकारचा आश्चर्य आहे. या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा नितीन गडकरी असतील ह्यांनी कुठले प्रकल्प नागपूरकरता आणले आणि कुठल्या मोठ्या प्रकल्पांची इथे सुरुवात केली हेच पूर्ण प्रचाराचे मुद्दे आहे. त्यामुळे एकीकडे नगरसेवकांचं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलं, त्यांनी गेल्या 5 वर्षात काय केलं याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही आहे. किंबहुना मुख्यमंत्री किंवा महापौर देखील त्याच्याबद्दल कुठे बोलायला तयार नाही. पण राज्य सरकारने नागपूरकरता काय केलं आहे हे सर्वत्र हे मुद्दे मांडत प्रयत्न होतो. त्यामुळे भाजपकरता नागपूरमध्ये जर का फेस असेल तर फेसेस आहेत ते. एक तर गडकरींचा फेस आणि दुसरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फेस. आणि या 2 फेसेसच्या माध्यमाने भाजप कुठेतरी निवडणुकीच्या समोर जाते. आणि 125+ मिशन असं जरी भाजपचं मिशन असलं तरी एकूण जर का आपण पूर्ण रिअलिस्टिक विचार केला तर आणि पक्षाचे नेते जे खासगीत बोलतात त्याप्रमाणे साधारणतः 85-90 जागा भाजपला मिळतील असं सध्याचे चित्र असं म्हटलं कुठे चूक ठरू नये. राजेश प्रायकर, या क्षणाला नागपुरामध्ये मुस्लिम मतदारसंघ पॉकेट्स असलेले अनेक मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी MIMचा कितपत प्रभाव पडेल? MIM काँग्रेसची मुस्लिम मतं आपल्याकडे यशस्वीपणे खेचून घेऊ शकेल असं वाटतंय का आपल्याला? सर, MIMचा तेवढा प्रभाव इथे नाही आहे आणि तो पडण्याची शक्यताही नाही आहे. कारण इथे ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून मुस्लिम लीग एक पक्ष काम करतोय ज्याचे दरवेळेला नगरसेवक निवडून येत आहेत. 2 नगरसेवक, 3 नगरसेवक. आणि याशिवाय काँग्रेसला म्हणजे मुस्लिमांना काँग्रेसचं जास्त आकर्षण आहे इथे. त्याच्यामुळे मॅक्झिमम मुस्लिम मते हे काँग्रेसकडे जातात. आणि आता एक राष्ट्रवादीने मुस्लिम लीगची आघाडी पण केली आहे याच्या 2 दिवसाच्या आधी. त्याच्यामुळे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांना मुस्लिमांचा फायदा होईल. पण MIMचा तेवढा काही प्रभाव याच्यात पडणार नाही नागपूरला. संदीप प्रधान, ज्या 45 जागांचा मगाशी आपण उल्लेख केला, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. त्या ठिकाणी झोपडपट्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, अनधिकृत चाळी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी MIMचा कितपत प्रभाव पडेल आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असणाऱ्या पॉकेट्सवर कितपत हल्ला करू शकतील असं वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही की MIM फार प्रभावी ठरेल. कारण MIM कसं आहे की MIM निवडणूक आल्यानंतर सक्रिय होतं. त्यापूर्वीपासून जे लोकांमध्ये असणं जे गरजेचं असतं तर तशा पद्धतीचं MIMचं काम इथं आत्ता काही दिसत नाही.
आणि त्यामुळे ऐन वेळेला निवडणुकीच्या वेळी यायचं, ओवेसींची भाषणं होणार, ओबीसी काही भावना चेतवणारी भाषणं करणार आणि त्याच्या आधारावर ती निवडणूक जिंकायचा प्रयत्न करणार. तर याच्यामध्ये मला असं वाटत नाही की ह्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर काही फार फरक पडेल. कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की जितेंद्र आव्हाडांनी जसं मगाशी कपिलनी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांनी त्यांचं जे पॉकेट म्हणून आहे तर तिथं सातत्याने ते आपल्याकडे कसं टिकून राहील याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. गेले सातत्याने तिथं आपला पक्ष रुजून राहील, कार्यालय तिथलं चालू राहील, लोकांच्या समस्यांना भिडण्यासाठी ते त्यांच्याबरोबर उतरतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिथं आज एकदम MIM स्ट्रॉंग अचानक होईल किंवा MIM एक आव्हान निर्माण करेल असं काही मला वाटत नाही. कपिल, ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांतर्गत काही गटबाजी आहे का, आणि त्या गटबाजीचा काय तोटा त्यांना होईल अथवा फायदा विरोधी पक्ष करून घेऊ शकतील असं वाटतं? नक्कीच मोठी गटबाजी दिसते. खास करून जर आपण भाजपाचा विचार केला तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसते आणि त्या गटबाजीमुळे भाजपा आत्तापर्यंत 8 नगरसेवकांमध्ये टिकलेला आहे. खरं म्हणजे ज्या प्रकारे मुसंडी मारली पाहिजे त्याप्रमाणे ठाण्यामध्ये दिसत नाही. भाजप हा ठाण्याचा गड होता. जर इतिहास बघितला तर भाजप हा ठाण्याचा गड होता, पण त्या प्रकारे होताना दिसत नाही. काही वर्ष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये इथे ठाणे शहराला आमदाररूपी संजय केळकर मिळालेले आहेत, परंतु गटबाजी मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे अध्यक्ष असो, आमदार असो किंवा मग आणखी नेते असो, त्याच्यामुळे गटबाजी मोठ्या प्रमाणात, त्यामुळे त्यांचे पॉकेट्स तयार झाले नाहीत. कार्यकर्त्यांचे पॉकेट्स तयार झाले नाही, एकजूट तयार झाली नाही. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे, परंतु जेव्हा इलेक्शन्स येते तेव्हा एक आदेश येतो आणि त्या आदेशावर शिवसेनेची जी फळी आहे ती काम करते. ही जी त्यांची पद्धत आहे ती पद्धत शिवसेना तारते प्रत्येक वेळी आणि ती बाकीच्या पक्षात दिसत नाही. जर काँग्रेसचा विचार केला, राष्ट्रवादीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे आणि या गटबाजीचा फायदा आपण बोलू शकतो सेनेला होतो किंवा युतीला होतो असं आपण बोलू शकतो. एकतर्फे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते एकाने त्यांनी बालेकिल्ला म्हणून मुंब्रा पकडून ठेवलेला आहे, तर बाकी शहरामध्ये काय चाललंय त्यांच्या काही फरक पडत नाही. त्यामुळे कुठेही अशी स्ट्रॉंग भूमिका राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे होताना दिसत नाही. जर युती झाली तर ह्या दोन्ही पक्षाला डोकेदुखी ठरणार आहे, भाजपाला पण आणि सेनेला पण. आणि जर युती नाही झाली तर आपण जर बघितलं तर 4 पॅनलचा हा विभाग आहे, त्यामुळे सेनेला याच्यात फायदा होऊ शकतो. कारण की त्यांचे कार्यकर्ते आहेत जवळपास 70 ते 80 मत जिंकून येऊ शकतात, तर 30 ते 40 हे भाजपाला होऊ शकतं मतदान. त्यामुळे एकंदरीतच ह्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. युती केली तर कदाचित बंडेखोर किंवा मग नाराज झालेले लोक आहेत त्याचा एक डोकेदुखी या दोन्ही पक्षाला होणार आहे. मनसेचा जर विचार केला तर फक्त दिवा त्यांना तारणार आहे, दिव्याशिवाय मनसेला कुठचा पर्याय नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मोठे नेतेही नाहीत, ठाण्यातले जे स्थानिक नेते किंवा चेहरे ते दिसत नाहीत. तुम्ही जर विचार केला तर सेनेकडे 2 खासदार आहेत, 3 आमदार आहेत, स्वतः पालकमंत्री आहेत. ह्याच्या विरुद्ध फक्त संजय केळकर एक भाजपाचे आमदार आणि NCPचा विचार केला तर 2 राष्ट्रवादीचे आमदार, म्हणजे जे एक आमदार फक्त मुंब्रापूरच्या मर्यादित आहेत आणि एक आमदार आहेत निरंजन डावखरे, त्यांचं एवढं मोठं वर्चस्व दिसत नाहीये. त्यामुळे एक मोठी लढाई, एक मोठी टीम आहे शिवसेनेची, त्याचा फायदा आणि कार्यकर्त्यांचा फायदा ह्यांना होणार आहे. आणि जे विरोधी पक्ष नेते आहेत ते त्यांची टीम तोडण्यामध्ये किंवा त्या टीमच्या समोर उभं राहण्याच्या परिस्थितीमध्ये सध्या ते दिसत नाहीये. सर योगेश खरे, या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न आणि तो सगळ्यांच्या मनातला, तो म्हणजे मनसेसाठी नाशिक ही त्यांच्या अस्तित्वाची जोरदार लढाई आहे का? काय वाटतं आपल्याला, काय याच्यातनं परिणाम दिसतील? नक्कीच मनसेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे आणि ती राज ठाकरेंना खूप उशिरात लक्षात आलेली आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी ही सुरुवातीलाच पूर्ण प्रयत्न केले असते किंवा एक स्पॅनमध्ये हे प्रयत्न सुरू ठेवले असते तर आज ही वेळ आली नसती. आता शेवटच्या प्रयत्नामध्ये ते पूर्ण हे सर्वासर्व करण्याचा करतायत, मात्र ते कितपत नाशिककरांना अपील होईल हे मात्र सांगता येत नाही. मनसेची आजची परिस्थिती आपण बघितली तर रोज म्हणजे काही ना काही उद्घाटनं या ठिकाणी केली जात आहेत. जी बांधणी आहे पक्षाची ती मात्र या ठिकाणी पूर्णपणे विस्कटलेली आहे. जे सिनियर नेते होते, जे मॅच्युअर होते, ज्यांना नाशिक शहर समजत होतं, असे सर्व नेते या ठिकाणी सोडून गेलेत. इतकंच नाही तर जे पहिल्या टर्ममध्ये महापौर होते तेही या ठिकाणून सोडून गेलेत. पण आता जो प्रयत्न सुरू आहे त्याचा फायदा नक्कीच मनसेला मिळेल आणि कदाचित मनसेने जर ठोस अजून काही चांगली कामं, अजून काही चांगलं या ठिकाणी भाषणं केली. राज ठाकरेंचा करिश्मा मागच्या वेळेस आपण बघितला, त्यावेळेस भुजबळांच्या विरोधात मिमिक्री करून राज ठाकरे यांनी एका दिवसामध्ये संपूर्ण नाशिकचं समाजमान बदलवलेलं होतं. तसं आज भुजबळ नाही आहेत, त्यामुळे तो फायदा त्यांना मिळणार नाही. मात्र त्यांनी याच पद्धतीनं काम करून अजून राज ठाकरेंचा भाषणातला करिश्मा कितपत काम करतो त्यावर सगळं पुढचं भवितव्य त्यांचं अवलंबून असतं. प्रेक्षक,
महापालिकांचा रणसंग्राम या विषयावरची ही रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिली. निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या 10 पैकी 5 महानगरपालिकांचा लेखाजोखा राजकीय परिस्थितीचा सद्यस्थितीचा आढावा यावेळी मी आपल्यासमोर मांडला. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक राजीनामा देऊन भाजपात गेलेले आहेत. सध्या ॲडव्हान्टेज भाजपा अशी तरी परिस्थिती असली तरी दोन्ही महानगरपालिकांमध्ये काय चित्र असेल आत्ता याचा अंदाज या क्षणाला वर्तवणं अत्यंत कठीण आहे, असं जितेंद्र राष्टेकर आणि अरुण मेत्रे या दोघा माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं. अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर नागपूरमध्ये गेली 10 वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपसाठी आत्ता तरी परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. काँग्रेसच्या जागा जरी वाढल्या असल्या तरी भाजपची ती फारशी डोकेदुखी ठरू शकणार नाही. पण पक्षांतर्गत गटबाजीतच काँग्रेस नेते गुंग आहेत, याकडे राजेश प्रायकर आणि अखिलेश हळवे यांनी आपलं लक्ष वेधलं. नाशिकमध्ये 2012 आणि 2017ची परिस्थिती या जमीन आसमानाचा फरक आहे. 40 पैकी मनसेचे जवळपास 30 नगरसेवक सोडून गेले. त्यामुळे मनसे एकमेव सत्ता टिकवायचं आव्हान राज ठाकरेंपुढे असणार आहे. सध्या नाशिक शहरात भाजपचे 3 आमदार आहेत, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल. भाजप आणि शिवसेनेची काट्याची टक्कर होईल असं श्रीमंत माने यांनी सांगितलं. तर निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारांना प्रवेश दिल्यानं भाजप शिवसेनेसाठी तो अडचणीचा मुद्दा असू शकतो, असा मुद्दा योगेश खरे यांनी मांडला. ठाण्यामध्ये शिवसेना भाजप युतीसाठी कार्यकर्ते अनुकूल नाहीत, त्यामुळे युती होण्याची सुतराम शक्यता नाही. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये देखील आघाडी होण्याची शक्यता नाही. स्वबळावर निवडणुका लढायची सगळ्याच राजकीय पक्षांची ठाण्यात मानसिकता आहे, असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केलं. 23 वर्ष प्रेक्षक ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे, पण तिथं प्रस्थापितांच्या विरोधातलं मत त्याचा फायदा उठवण्या एवढी देखील ताकद विस्कळीत असलेल्या विरोधकांमध्ये नाही. काँग्रेस आणि मनसेची अवस्था ठाण्यात अत्यंत बिकट आहे, याकडे कपिल राऊत यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, निवडणुकांची घोषणा येऊन केवळ आठवडा झालेला आहे, पण अजून युती आणि आघाडीचा घोळ संपलेला नाही. उमेदवारांची नावं निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे आत्ताच कोणताही अंदाज वर्तवणं थोडं घाईचं होईल, पण किमान कोणत्या पक्षाची हवा सध्या तिथं आहे याचा आदमास घेण्याचा आज मी प्रयत्न केला. निवडणुकीची हवा आणखीन तापेल तेव्हा त्याचं आणखीन सखोल विश्लेषण आम्ही तुमच्यासाठी करूच. पण तूर्तास आत्ता आघाडी आणि युती यांच्यात नेमकं या महानगरपालिकात काय चाललंय, तिथली आत्ताचं राजकीय हवामान काय आहे, तापमान काय आहे, याचा अंदाज मात्र आपल्याला नक्की आला असेल. तो अंदाज वर्तवण्यासाठी माझ्यासोबत जे सहकारी उपलब्ध होते त्यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.